सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज गुरुवार आहे आणि आता 11 वाजलेले आहेत। तुम्हाला माहीतच आहे हा वेळ माझा मी टाइम असतो। या वेळेमध्ये मी बरीचशी कामं पूर्ण करत असते, कारण घरी एकटीच असते आणि दररोज काही ना काही ऑर्डर्स किंवा कुठल्या ना कुठल्या कामात मी बिझी असते। तसंच आजचा वेळ मी इथे हे बनवण्यासाठी बिझी आहे। काय बनवते ते मी थोड्याच वेळ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण आणखी एक गोष्ट शेअर करण्यासाठी मी आता खास ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। कारण काय होतं माहितीये, मी डेली ब्लॉगिंग करत नाही, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ना या शेअर करायच्या राहून जातात। तर मग चला आता सांगते। तर येत्या 2 जूनला आर्विकचा वाढदिवस आहे आणि यंदाचा वाढदिवस खूप खास आहे, कारण तो 5 वर्षाचा होणार आहे आणि यावेळी त्याचा वाढदिवस आम्ही अबुधाबीमध्ये सेलिब्रेट करणार आहोत। कारण या आधीचे सर्व वाढदिवस ना त्याचे भारतामध्ये फॅमिली सोबत सेलिब्रेट झालेले आहेत आणि त्याची खूप इच्छा आहे की त्याचा असा बर्थडे व्हावा की त्याच्यामध्ये त्याचे खूप सारे फ्रेंड्स यावेत। ते आतापर्यंत शक्य झालं नव्हतं, सिलेक्टेड फ्रेंड्स होते आतापर्यंतच्या बर्थडेमध्ये। त्यामुळे यंदाचा वाढदिवस हा खूप त्याच्या इच्छेप्रमाणे स्पेशल करायचा आहे, त्याचे सर्व फ्रेंड्स बोलवून, आणि त्यामध्येच आम्ही बिझी आहोत। इथे बर्थडे पार्टी बरेच जण घरातच सेलिब्रेट करतातच, पण त्याचबरोबर ना खूप जण आहेत ना कॉर्निश, जे आधी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे, कॉर्निश म्हणजे बीच आहे, तर तिथे किंवा माझ्या मागे जो पार्क दिसतोय ना तिथे सुद्धा खूप साऱ्या बर्थडे पार्टीज होत असतात। पण आता सध्याचं वातावरण खूप उष्णतेचं आहे। इव्हन संध्याकाळी जरी बर्थडे आपण केला ना तरी बाहेर खूप गरमी असते, त्याच्यामुळे ओपन एरियामध्ये सध्या तरी बर्थडे पार्टी करू शकत नाही। तर आम्हाला सुद्धा कॉर्निशला किंवा गार्डनमध्ये असं सेलिब्रेशन करायला नक्कीच आवडलं असतं। पण मग आर्विकचं आम्ही काय काय प्लॅनिंग केलेलं आहे, आतापर्यंत काय काय गोष्टी झालेल्या आहेत बर्थडेच्या आणि काय काय बाकी आहेत ते सांगते। तर इथे ना असे बरेच पार्टी हॉल्स आहेत अगदी जवळच्या अंतरावरती, अगदी वॉकिंग डिस्टन्स, घराच्या बाजूला 5 मिनिटावर 10 मिनिटावर असे भरपूर तुम्हाला पार्टी हॉल्स इथे सहज मिळून जातात। आणि तसंच आम्ही सुद्धा घराच्या 10 मिनिटाच्या अंतरावरती पार्टी हॉल बुक केलेला आहे। ऑलरेडी मेनूज वगैरे सर्व डिसाईड झालेला आहे। हॉलमध्ये डेकोरेशन करण्यासाठी डेकोरेटर, मुलांना जे काही गेम्स खेळवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी सुद्धा आम्ही सर्व बुक केलेलं आहे। डेली स्कूल, ऑफिस आणि सगळ्या कामांमध्ये शॉपिंगसाठी खूप कमी वेळ मिळत होता, सो वीकेंड आणि मधला वेळ युटिलाइज करून आमच्या तिघांच्याही कपड्यांची शॉपिंग झालेली आहे आणि सर्व मॅचिंग जे जे घ्यायचं होतं ते सर्व झालेलं आहे। रिटर्न गिफ्ट मुलांचे जस्ट घेतले आता आम्ही काही दिवसांपूर्वी। लिस्ट बऱ्याचशा, कारण तुम्हाला माहितीच आहे पार्टी एखादी कुठलीही आपल्याला करायची असेल तर खूप गोष्टी असतात। येणाऱ्यांची लिस्ट, प्रत्येक जण अवेलेबल आहे की नाही हे सर्व बघावं लागतं, किती मुलं आहेत, त्यांच्यासाठी काय द्यायचं रिटर्न गिफ्ट, अशा खूप खूप गोष्टी डिसाईड करायच्या असतात। तर आता आमची सर्व शॉपिंग झालेली आहे, शिवाय मुलांच्या रिटर्न गिफ्टची शॉपिंग झालेली आहे। येणारे वीकेंड सुद्धा पुन्हा युटिलाइज करायचं आहे। केक कोणत्या फ्लेवरचं असेल, कोणत्या डिझाईनचं असेल ते पाहायला जायचं आहे। शिवाय रिटर्न गिफ्टचं पॅकिंग आहे, आर्विकचं इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं आहे, अशा आणखी बऱ्याच गोष्टी बाकी आहेत। तर ते सर्व करणं चालूच आहे जसं जसा मध्ये वेळ मिळतोय तसं। पण आर्विकचा वाढदिवस आहे ना हा 2 जून मंडे म्हणजे वीकडेज मध्ये आहे। सो आम्ही वीकडेज मध्ये न घेता आम्ही वीकेंडला 7 जूनला घेतलेला आहे, सॅटर्डे। त्यामागचं कारण सांगते तुम्हाला। कारण आर्विकची सुद्धा आता उद्यापासून 3rd पर्यंत टेस्ट आहे, छोटे छोटे टेस्ट आहेत म्हटल्यावरती त्याला प्रिपरेशनला वेळ लागणार आणि सेकंडलाच त्याचा बर्थडे घेतला असताना तर सर्व गडबडीचं झालं असतं। शिवाय आर्विकचं बरंचसं मध्ये मध्ये काही ना काही कॉम्पिटिशन हे ते सर्व गोष्टी चालूच आहेत। शिवाय मी आता सुद्धा त्याच्याच मध्ये एंगेज आहे, त्यामुळे म्हटलं की आपण फ्री माइंडने वीकेंडलाच त्याचा बर्थडे सेलिब्रेट करूया। कारण तो जो वीकेंड आहे ना तो इथे लॉंग वीकेंड आहे ईदच्या सुट्टीमुळे, त्यामुळे सर्व मुलं आपल्या फॅमिली सोबत फ्री माइंडने येऊ शकतील। नेक्स्ट डे स्कूल आहे याचं काही टेन्शन नसेल, त्यामुळे फ्री माइंडने सर्व मुलं मस्त एन्जॉय करू शकतील। त्यामुळे आम्ही तो दिवस सिलेक्ट केलेला आहे। जेव्हा आपण कुठलीही पार्टी करणार असतो त्यावेळी किती साऱ्या गोष्टी असतात, लोकांची लिस्ट काढावी लागते, त्यामध्ये अडल्ट्स किती आहेत, चिल्ड्रन्स किती आहेत, आणि स्पेशली बर्थडे पार्टी असेल तर मुलांना काय आवडतं यावर आपल्याला फोकस द्यावा लागतो। शिवाय मुलांना रिटर्न गिफ्ट काय द्यायचे आणि त्याच्यामध्ये पण त्यांना युजफुल होतील असे वस्तू काय द्यायचे हे सर्व डिसाईड करावं लागतं। आपल्या सर्वांचे क्लोथ्स, शूज, इतर सर्व बऱ्याच गोष्टी असतात। डेकोरेटर, थीम काय ठेवायची, गेम्स कोणते प्ले करून घ्यायचे, अशा खूप साऱ्या गोष्टी। तर इथे आम्ही बरेचसे बँक्वेट्स बघितले, साधारणतः 3-4 ऑप्शन पाहिले, त्यातला बेस्ट आम्हाला जो वाटला तो आम्ही सिलेक्ट केला। मेनू सुद्धा मुलांच्या हिशोबाने, मुलांना छान आवडेल असे, शिवाय मोठ्यांना, असं करून सर्व मेनूज डिसाईड केले। आर्विकच्या आवडती थीम आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे ती थीम आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ते सर्व तुम्हाला ज्यावेळी बर्थडेचा ब्लॉग येईल ना त्यामध्ये बघायला मिळेलच की आम्ही काय काय शॉपिंग केली स्वतःसाठी, शिवाय बर्थडे पार्टी कशी कशी अरेंज केली ते सर्व तेव्हा त्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला पाहायला मिळेलच।
पण त्याआधी मी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते, ते म्हणजे मुलांना रिटर्न गिफ्ट काय द्यायचे आहेत. तर इथे ह्या अशा 2 बॅग्स आहेत रिटर्न गिफ्टच्या. कारण साधारणतः 10 ते 15 मुलं आहेत, तर त्यामध्ये सुद्धा आम्ही ना एज वाईज 3 सेग्रिगेशन्स केले. एक साधारणतः 2-3 वर्षाची मुलं, एक साधारण 5 ते 6 वर्षाची मुलं आणि त्यापेक्षा मोठी मुलं. कारण सर्वांना सरसकट एकच सिमिलर वस्तू दिली ना, तर ती प्रत्येक वयोगटाच्या मुलाला इतकी युजफुल असेल असं नाही. त्यामुळे त्या त्या वयाच्या मुलांना त्यांच्या एजनुसार जर रिटर्न गिफ्ट दिलं ना, तर ते जास्त युटिलाइज करतील, त्यांना जास्त जास्त युजफुल होईल असा विचार करून आम्ही घेतलेला आहे. तर फार जास्त काही नाही. तर लहान मुलांसाठी आहे ना, आम्ही हे असं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही प्लेट आहे, हा जो पोल आहे तो त्याच्यामध्ये फिक्स करायचा आणि ह्या ज्या रिंग्स आहेत त्या त्यामध्ये थ्रो करायच्या. तर तुम्हाला सर्वांना माहितच असेल, त्यात अशा गेममुळे आहे ना मुलांचं जजमेंट चांगलं होतं, फोकस थोडासा वाढतो. त्यामुळे आम्ही हे असं देण्याचं ठरवलं. तसेच साधारणतः मी 7-8 घेतलेले आहेत त्या एजच्या मुलांसाठी. त्यानंतर काही आणखी लहान मुलांसाठी अशा ड्रॉइंग बुक्स घेतलेल्या आहेत. तर म्हणजे कारण की आता ते ड्रॉइंग करायला, क्रेयॉन्स होल्ड करायला शिकत असतात, त्यामुळे मग त्यांच्यासाठी हे सुद्धा युजफुल होईल. अशा ड्रॉइंग बुक्स घेतलेल्या आहेत. त्याच्या मधल्या एज ग्रुपसाठी हे असं मी फुल्ली गोळा घेतलेला आहे. तर फुल्ली गोळा आपण आपल्या लहानपणी वहीवरती खेळायचो, कुठल्याही पेजवरती खेळायचो, खूप मस्त विरंगुळा असायचा. तर हे असे ना गुडांचा फुल्ली गोळा आहे. तर आम्ही हे सुद्धा घेतलेल्या मुलांसाठी. कारण ज्या मुलांना फुल्ली गोळा खेळायला येतो तेव्हापासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच खेळू शकतात. एखाद्या पिकनिकला जाताना हे जस्ट आपण एखाद्या बॅग मध्ये कॅरी केलं ना, एकदम लाईट वेट आहे, वुडनचं आहे आणि मस्त कलरफुल आहे. कधी फॅमिली सुद्धा विकेंडला मस्त असं बसून खेळू शकते, त्यामुळे हे घेतलेलं आहे. तर असे सुद्धा मी साधारणतः 6-7 पीस घेतलेले आहेत. आणि जे पण मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही अशा बॉटल्स घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये ना या व्हॅक्युम बॉटल्स आहेत. तुम्ही जर थंड पाणी ओतलं ना तर ते थंडच राहणार बरेच तास आणि गरम पाणी ओतलं ना तर गरमच राहणार. त्याच्यामध्ये बॅटरी सुद्धा आहे. तर अशा या बॉटल्स मी घेतलेल्या आहेत. तर एक मुलगी आहे तिच्यासाठी आणि एक मुलगा आहे त्याच्यासाठी. तर 2 मोठी आहेत. आणखी एक्स्ट्रा वाटले तर आम्ही आणखी परचेस करू. पण सध्या हे एवढे गिफ्ट घेतलेले आहेत मुलांना देण्यासाठी. तर त्याचं पॅकिंग सुद्धा मला करायचं आहे. तर विकेंडला आता रात्री बसून मी ते सर्व सुद्धा पॅकिंग करून घेणार. तर असे सर्व गिफ्ट्स घेतलेले आहेत. तर म्हटलं की चला हातामध्ये आहेत जवळच, तर ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर पार्टीला येणाऱ्या मुलांसाठी काय काय घेतलं हे तर तुमच्यासोबत शेअर केलंच. पण जो बर्थडे बॉय आहे त्याला तर आई वडिलांकडनं स्पेशल गिफ्ट असणारच. तर त्याच्यासाठी आम्ही बरेच गिफ्ट घेणार आहे. पण त्यापैकी एक स्पेशल गिफ्ट काय घेतलंय ते दाखवते. तर हे शूज घेतले आहेत. तर हे नॉर्मल शूज नाहीये, स्केटिंग शूज आहेत. तर शिवाय याला ना अशी लाईट सुद्धा आहे. आणि जसं जसं आपण प्रेस करू ना तशी तशी ती चेंज होत जाते. शिवाय पण आहे ना ह्याला नॉर्मल शूज म्हणून सुद्धा यूज करू शकतो. फ्रंटचं जे आहे ना ते आपण खाली पुश करू शकतो आणि मागचं जे आहे ते रिमूव्ह करून हे इकडे ना स्लाइड करून आपण नॉर्मल शूज म्हणून पण यूज करू शकतो. सो आम्ही थोडीशी मोठीच साईज घेतली आहे कारण पुढचा 1 वर्ष तो आरामात वापरेल, यूज करेल आणि शिवाय स्केटिंग पण शिकू शकतो यावरती. तर असे त्याला आम्ही शूज दिलेले आहेत. आणि त्यासोबत आहे ना काही खालचं व्हील्स रिमूव्ह करण्यासाठी हे एक आहे पार्ट. त्याच्यानंतर कॉर्ड दिलेली आहे, चार्जिंग कॉर्ड, कारण चार्जिंग करून सुद्धा करू शकतो. आणि दररोज आहे ना आता हे शूज घालून तो घरामध्ये प्रॅक्टिस करतो. आणि हे गिफ्ट देण्यामागे सुद्धा आमचं एक मोटिव्ह आहे, कारण त्याला स्केटिंग शिकायचं आहे, त्याला आवड आहे स्केटिंगची. तर आम्ही जेव्हा पण आहे ना म्हणजे कोचकडे गेलो होतो त्याला स्केटिंग जॉईन करण्यासाठी, त्यावेळी तो बिलो 5 इयर्स होता. सो नाही सांगितलं, एवढ्या लहान मुलांना नाही स्टार्ट करत. आणि इथे कसं आहे, कुठलीही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही जॉईन करता ना तर त्याची फीज ही त्याच्या 5 ते 6 सेशन पुरताच असते. तर मुलं आहेत ना एवढी लहान मुलं ही फक्त म्हणजे बोलतात ना स्टार्टिंग शिकण्यामध्येच ते 5 ते 6 सेशन्स होऊन जाणार. तर त्यामुळे आम्ही काय ठरवलं की आपण असं त्याला शूज देऊया, दररोज आपण घरी प्रॅक्टिस करून घेऊया. म्हणजे कसं त्याचं बॅलन्सिंग जरी झालं तरी मग नंतर आपण त्याला कोचिंग लावू शकतो. म्हणजे तो लगेच फास्ट शिकेल, त्याला इझी पडेल, खूप जास्त पडत राहणार नाही. त्यामुळे आम्ही हे घेतलंय. आणि काय करतो माहितीये, त्याला आता हे नवीन घरी आणल्यापासून इंटरेस्ट क्रिएट झालाय. सो मी ना हा बॉक्स वरती ठेवून देते, कारण आमच्या दोघांच्या प्रेझेन्स मध्येच त्यांनी हे चालवलं पाहिजे. कारण की कारण हे रिस्की सुद्धा आहे, कारण लगेच कोणाला येत नाही चालता, पडायला होऊ शकतं. त्याने माझ्या नकळत एकदा हे शूज घातले आणि मग लगेच मला आवाज दिला, मम्मा हे बघ मी घातलंय. मग मी लगेच येऊन त्याला चालवलं थोड्या वेळ. पण मग त्याला मी सांगितलं की आधी आमच्या ऍब्सन्स मध्ये तू हे नाही चालवलं पाहिजे,
कारण तुला अजून नाहीये. हा बॉक्स आहे ना मी वरती कबर्डमध्ये ठेवते का म्हणजे त्याच्या हाताला लागणार नाही आणि माझ्या नकळत तो कधी काढून चालायला लागेल, कारण पडू शकतो बॅक साईडला. त्यामुळे काळजी सुद्धा घ्यावी लागते आपल्याला. मुलांना एखादं गिफ्ट घेताना त्याचे ऍडव्हान्टेजेस किती आहेत, त्यासोबत त्याचे डिसएडव्हान्टेजेस किती आहेत, याचा सुद्धा प्रत्येक आईवडिलांनी कुठलाही गॅजेट देताना विचार केला पाहिजे. आणि आता सांगते की मी काय करण्यामध्ये बिझी आहे. तर इथे हे ट्री बनवलेलं आहे. आर्वीचं स्कूलमध्ये एन्व्हायरमेंट डे आहे, तर त्याच्या रिलेटेड त्यांना ग्रीन कॉस्ट्युम बनवून द्यायचं आहे. शिवाय त्याला स्पीच सुद्धा बोलायचं आहे, तर दररोज मी त्याची प्रॅक्टिस तर करून घेतेच आहे. आणि ना रिसायकल आयटम पासून म्हणजे काही ना काही टाकाऊपासून टिकाऊ बनवायचं आहे. तर इथे ना मी हे असं ट्री बनवलेलं आहे. तर ते मी कशाचं बनवलंय, तर आपल्या ज्या या बॅग्स येतात ना, डिलिव्हरीच्या बॅग्स येतात, आपण ऑर्डर मागवतो काहीही, तर ही जी बॅग आहे ना त्याचं मी हे ट्री बनवलेलं आहे. त्याच्यावरती मी हा ग्रीन पेपर लावलाय आणि हे मी कलर केलेला आहे. आणि तुम्हाला दिसत असेल मी ड्रॉइंग काढलाय, दाखवते मी जवळून. आता मला ना ते सगळं कलर सुद्धा करायचं आहे. तर आर्वीचं जे स्पीच आहे ना ते सर्व मी इथे ड्रॉइंग काढलेलं आहे. तर सेव्ह वॉटर, रिसायकल, सेव्ह एनर्जी आणि डोंट कट ट्रीज, प्लांट मोर ट्रीज, जे मी त्याला स्पीच रेडी करून दिलेलं आहे ना त्याच्याच रिलेटेड मी इथे सर्व आहे ना पिक्चर्स काढलेले आहेत. इथे मध्ये मी आता अर्थ काढणार आहे. तर मी हे करण्यामध्ये बिझी होते. म्हटलं की ते करता करता ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा करूया. तर हे सर्व आता मला ना कलर सुद्धा करायचं आहे आणि मध्ये आता अर्थ वगैरे सर्व लावायचं आहे. आणि इथून आहे ना मी असं हँगिंग करणार, म्हणजे तो त्याच्या नेकला आहे ना अडकवू शकेल. सो त्याचं असं मी कॉस्ट्युम बनवते. तर हे पूर्ण कलरिंग करून रेडी झाल्यानंतरचा व्हिडिओ मी इथे शेअर करते. आर्वीला गळ्यात घालता यावं यासाठी लेस बांधलेली आहे. आर्वीकडनं जे मी स्पीच रेडी करून घेतलंय अकॉर्डिंगली मी यावरती सर्व ड्रॉ केलंय आणि अशा प्रकारे एन्व्हायरमेंट डेच्या रिलेटेड ग्रीन कॉस्ट्युम मी त्याच्यासाठी रेडी करून दिलंय. आर्वीला घालून त्याला स्पीच सुद्धा बोलायला लावेल आणि मी ते शॉर्टमध्ये शेअर सुद्धा करेन तुमच्यासोबत येत्या काही दिवसांमध्ये. चला तर मग आता आर्वीची यायची वेळ होईल, त्याची बस येईल खाली 4-5 मिनिटांमध्ये. सो मी आत्ताचा ब्लॉग इथे एंड करते. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत यंदाचा आर्वीचा वाढदिवस आम्ही कसं स्पेशल करणार आहोत ते सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, ते केलं. आणि आर्वीच्या स्कूलच्या रिलेटेड काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर सततच्या कॉम्पिटिशन, सततचं काही ना काही चालूच असतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी एंगेज असते. तर ते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.